हॅलो फ्रेंड्स, मी आकांक्षा पवार, पास आउट फ्रॉम लिटिल स्कॉलर्स पब्लिक स्कूल फ्रॉम ऑफ 10. आता मला 10वी नंतर कोणत्या क्षेत्रात जायचं होतं? मला जायचं होतं डॉक्टरच्या क्षेत्रात. तर त्याच्यासाठी काय नीट लागते. नीटच म्हणजे काय? IIB. माझे जे सिनियर्स होते, जे टॉप एम्स कॉलेजेससाठी, मेडिकल कॉलेजेससाठी लागले होते, त्यांनी मला प्रेफर केलं होतं की तू IIB जॉईन कर. त्यांचं ऐकून मी IIB जॉईन केलं अँड आय हॅड द बेस्ट एक्सपिरियन्स ऑफ माय 11th. सो फ्रेंड्स, नीट म्हणजे काय? PCB. आणि माझं वेन इट कम्स टू फिजिक्स माझं खूप वीक होतं. सो फ्रेंड्स, IIBची टीचिंग खूप चांगली आहे. आता इफ यू से, तर मला एक्झाम्पल्समध्ये खूप डिफिकल्टी जात होती आठवण करायला. तर त्याच्यासाठी आमचे टीचर्स सिम्पल निमोनियम्स हे ते असं नॉर्मल लाईफमध्ये कसं त्याला इम्प्लिमेंट करून समजायचं त्याला करतात. आणि तर अनेक लाईक देअर इज अ थिंग ॲक्टिनोमॉर्फी. तर त्याचे एक्झाम्पल्स आहेत दातुरा, मस्टर्ड. त्याच्यासाठी सरनं आम्हाला एक खूप चांगली दामूची ॲक्टिंग लय भारी हे असं निमोनियम दिलं आणि ते इतकं सोपं मला वाटलं की आता मला ते पाठ झालेलं आहे. आणि तर अनेक टीचर्स इतकं चांगलं शिकवतात. क्लासमध्ये एक जॉयफुल इन्व्हायरमेंट क्रिएट होते. त्याच्यामुळं आमचं मन नाही लागणारही मन क्लासमध्ये लागून जाते. तुम्हाला काही इश्यूज असेल तर तुमच्या टीचर्सला तुम्ही जाऊन कन्सल्ट केले तर त्यांनी तुमची खूप हेल्प करते. त्याच्यासाठी एक पॅनल असते. तुम्ही तिथे गेले तर ते तुम्हाला समजून सांगणार, तुम्हाला तुमच्या अकॅडमिक मार्क्सला इन्क्रीज करण्याला हेल्प करणार आणि तुम्हाला ते स्ट्रेस हँडल करायलाही हेल्प करणार. याच्यासाठी मला तर माझा एक्सपिरियन्स खूप चांगलं होतं आणि मी 12वीसाठीही IIBतच ॲडमिशन केलं. तर मीही तुम्हाला रेकमेंड करेल की तुम्ही आपल्या 11th साठी IIBच जॉईन करा. थिंक नीट, थिंक IIB.